नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण परत एका नवीन स्किन डिसीजबद्दल एका स्किन प्रॉब्लेमबद्दल चर्चा करणार आहोत। तो म्हणजे फंगल इन्फेक्शन, दॅट इज टिनिया इन्फेक्शन, रिंगवर्म और आपण मराठीमध्ये त्याला गजकर्ण किंवा बुरशीजन्य आजार असेही म्हणू शकतो, दादे म्हणतो त्याला आपण। सध्या हे पेशंट खूप प्रमाणात वाढलेले आहेत। फंगल इन्फेक्शन हे आपल्या हेड टू फीट म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत कोणत्याही भागात कुठेही होऊ शकते। मग ते स्काल्पमध्ये होऊ शकते, चेहऱ्यावरही होऊ शकते, तुमच्या मानेवर, छातीवर, तुमच्या नेल्सला सुद्धा फंगल इन्फेक्शन होऊ शकते, नखांना सुद्धा होते, नख पोकळ होतात। परंतु मोस्ट कॉमन जे आहे जिथे म्हणजे गरमी घाम जास्त, जसं इंटरनल पार्ट्स आहेत, काही प्रायव्हेट पार्ट्स आहे, जांघेत आहे, मांडीला आहे, काखेत आहे, छातीच्या भागात आहे, या भागामध्ये ते मोस्ट कॉमन असते। परंतु ते शरीरावर इतर कोणत्याही भागात येऊ शकते। पुष्कळ जणांना बघतो आपण की सुरुवात ही जांघेत, मांडीला किंवा जे इंटरनल पार्ट्स आहेत तिथे जास्त येतात, असे गोल गोल चट्टे येतात, पहिले छोटंसं राहते, मग त्याला एक बॉर्डर असते, ती याची बॉर्डर वाढत 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 मोठे पॅचेस तयार होतात। इवन असे पाम साईज एवढे किंवा 2-2 पाम एवढे मोठे मोठे पॅचेस जर जांघेत असेल तर वरती ते बेंबीपर्यंत वाढतात, मागच्या साईडला वाढतात, लो बॅकला वाढतात, चेस्ट एरियामध्ये असतात आणि खूप जास्त शरीरात हा आजार रुजला तर मग तो हातापायावर, चेहऱ्यावर सुद्धा यायला लागतो। परंतु अनेक असे पेशंट बघतो की ज्यांची सुरुवातच चेहऱ्यापासून होते, तर अशा पेशंटला म्हणजे कॉन्टॅक्ट कोणाशी तरी काहीतरी हिस्ट्री झालेली असेल किंवा कोणाचा टॉवेल यूज करण्यात आला असेल, कोणाचा नॅपकिन यूज करण्यात आला असेल किंवा कोणाचे कपडे घालण्यात आले असतील, तर हा फंगल इन्फेक्शन जो आहे हा एकमेकांचा होऊ शकतो। म्हणजे या आजारामध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो तेव्हा विशेष काळजी ही घ्यावी लागते की आपल्याला स्वतःचं टॉवेल, आपलं स्वतःचं साबण हे सगळं सेपरेट ठेवायला पाहिजे। कारण अनेक असे पेशंट येतात आमच्याकडे की एका फॅमिली 4-4 जणांना, जसं आई वडील मुलं दोन्ही चौघांना पण झालेला आहे। आणि हा आजारापासून सध्या पेशंट एवढे त्रस्त आहे की ज्यांना 2-2, 3-3 वर्षापासून आहे आणि कंप्लेंट असते की आम्ही 3 महिने औषध घेतलं, या डॉक्टरकडे घेतलं, त्या डॉक्टरकडे घेतलं, काही औषधी घेतलं की ते तात्पुरतं प्लेन होते, परत काही दिवसांनी ते जशाला तसंच होते। आणि हे आहे सध्या फंगल इन्फेक्शनमध्ये। आणि पेशंट लोक हे मेडिसिनला रेजिस्ट झाले आहेत, ॲलोपॅथीच्या भरपूर मेडिसिन्स ते घेऊन आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा तो रेजिस्ट झालेला असतो, म्हणजे कारण ते कंटिन्यू औषध खात आहे, मग त्याला परत त्याच मेडिसिन दिला तर त्या कामच करत नाही, कारण त्यांच्या शरीराला त्या औषधांची सवय झाली असते। अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करते। माझ्याकडे येणारे जे पेशंट असतात, पुष्कळ जण म्हणतात की होमिओपॅथीला 3 महिने, 4 महिने, 5 महिने औषध घ्यावं लागते, परंतु तसं नाही आहे। आमच्याकडे जो येणारा पेशंट आहे बघा, मोस्टली मॅक्झिमम पेशंट सगळं फिरतात, थकतात आणि शेवटी होमिओपॅथीकडे येतात, त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो। परंतु जर तुम्हाला आजार झाला आणि तुम्ही लगेच होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर घेतलं तर तुम्हाला पहिल्या डोजमध्येच खूप चांगले रिझल्ट मिळतात। परंतु हे लोकांना माहिती नाही, लोक सगळं घेतात, थकतात, आमच्याकडे येतात तर खूप साऱ्या फाईल्स घेऊन येतात, 3-3, 4-4 फाईल्स, कधी या इकडे घेतलं 6 महिने, तिकडे घेतलं 3 महिने, आणि ते आजार पुष्कळ वेळा सप्रेस झालेला असतो। कोणी आयुर्वेदिक घेते, कोणी गावठी औषधी घेते, कोणी काही घरगुती उपचार करतात आणि वर्षानुवर्षापर्यंत 2-2, 3-3 वर्षापर्यंत हे डिसीज मग क्रॉनिक होऊन जातो, शरीरामध्ये तो चांगल्या प्रकारे रुजला जातो। त्याच्यामुळे मग आराम व्हायला वेळ लागणार आहे, कारण तुमच्या शरीरावर जे डिसीज फोर्सनी जे काम केलेलं आहे त्याच्यावर आपल्या व्हायटल फोर्सची एनर्जी वाढवण्याचं काम होमिओपॅथिक औषधी करते। ते व्हायटल फोर्सची एनर्जी वाढून तुमच्या शरीरामध्ये एक अशी एनर्जी तयार करते जे तुमच्या त्या डिसीज फोर्सवर ती काम करते आणि तुमचा डिसीज जो आहे तो चालला जातो। आणि होमिओपॅथिक औषधी ह्या इंडिव्हिज्युअली प्रत्येक पेशंटवर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात। म्हणजे एकच, जसं आता आपल्याला माहीत आहे की ताप आला तर पॅरासिटामॉल आपण घेतो, कोण लहान मुलगा असो किंवा मोठा असो, आपण पॅरासिटामॉलच देतो सगळ्यांना तापासाठी, समजा ताप उतरायचा आहे थोडं तर। पण होमिओपॅथीमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा वेगळा आहे, हा विचार करून औषधी मेडिसिन एजनुसार, वयानुसार ह्या वेगवेगळ्या असतात। म्हणून होमिओपॅथिक मेडिसिन फंगल इन्फेक्शनमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात। आपण बघतो पुष्कळ वेळा फंगल इन्फेक्शन जे आहे हे सांगत नाहीत, घरामध्ये लपवण्यात येतात, पुष्कळ जण लाजतात। अनेक असे विद्यार्थी आहेत माझ्याकडे जे हॉस्टेलमध्ये राहतात आणि हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी, जसं कपडे वाळवण्यासाठी जागा नसते किंवा त्यांचे कपडे व्यवस्थित वाळत नाही, पुष्कळ वेळा ओलसर कपडे घालण्यात येतात किंवा त्यांचं जे अंथरूण आहे, गादे आहे, त्याला रेग्युलर ऊन दाखवणं होत नाही, याच्यामधून सुद्धा फंगल इन्फेक्शन तयार होऊ शकते। किंवा सोबत राहणारे काही मुलं विद्यार्थी असले तर ते एकमेकांना होते। असे अनेक पेशंट आहे ज्यांना तिथून इन्फेक्शन झालं आहे, मग त्यांना झाल्यामुळे घरी आल्यानंतर घरच्या लोकांनाही झालेलं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छता, स्वतःची 2 वेळा आंघोळ केली पाहिजे, स्वतःचे कपडे सेपरेट ठेवले पाहिजे, स्वतःचा टॉवेल, सोप हे वेगळं ठेवलं पाहिजे, थोडंसं खाण्यामध्ये पथ्य आणि औषध जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर हा आजार बिलकुल जडापासून जातो आणि लपवायचं नसतं। स्किन प्रॉब्लेम अशा आहे बघा, जर हळूहळू हे क्रॉनिक होऊन जातात, मुडव्यासारखे आजार आहे, फंगल इन्फेक्शन आहे, हे या आजारामध्ये पुष्कळ वेळा लपवण्यात येते, पुष्कळ पेशंट लाजतात, सांगत नाही, घरी पण सांगायला लाजतात। परंतु याच्यात न लाजता लवकरात लवकर जर तुम्ही उपचार घेतला तर हे आजार पूर्णपणे बरे होतात।
परंतु तुम्हाला योग्य डॉक्टरचा सल्ला आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही नक्की घ्या, म्हणजे तुम्हाला हा त्रास पूर्ण जडापासून जाईल आणि तुमच्या फॅमिलीमध्येही इतर लोकांना जर असेल तर त्यांनीही लवकरात लवकर हे ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे, कारण हे एकमेकांना वाढते. पुष्कळ वेळा बघतो की एका फॅमिलीत 3-4 जणांना जरी असलं तरी ज्याला जास्त आहे त्यालाच ट्रीटमेंट ते देतात. आम्हाला सध्या कमी आहे असं ते म्हणतात, मी जेव्हा वाढेल तेव्हा बघू. पण तसं नाही, तुम्ही ॲट अ टाईम सगळेजण जर ट्रीटमेंट घ्याल तेव्हाच ते तुमच्या घरातून ते समूळपणे नष्ट होईल. तुम्ही म्हणाल की पहिले मी एकाला देईल मग नंतर दुसऱ्याला, परत ते दुसऱ्याचं इन्फेक्शन राहील, ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याला परत ते इन्फेक्शन होणार, हे असं वाढतच जाणार. म्हणून आपण सर्वांनी या आजाराबद्दल सतर्क राहायला पाहिजे आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या आणि याच्यातून मुक्तता तुम्ही मिळवा. धन्यवाद. थँक्यू.